चलो इचलकरंजी भव्य दहीहंडी स्पर्धा सुनील महाजन युवा शक्ती व रवींद्र माने युथ फोर्स यांच्या वतीने भव्य दहीहंडी स्पर्धा गुरुवार दिनांक 29/8/2024 रोजी सायंकाळी 5 वाजता राधाकृष्ण चौक इचलकरंजी येथे होणार असून या स्पर्धेत मुंबई येथील महिला गोविंदा पथक व गोपिका अष्टविनायक पथक हे उपस्थित राहणार असून हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे असे सुनील महाजन युवा शक्ती व रवींद्र माने युथ फोर्स यांच्या वतीने आवाहन करण्यात आले। नमस्कार, मी राजू मेत्री, महाराष्ट्र आपल्यामध्ये आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्तांत। भव्य दहीहंडी स्पर्धेची जय्यत तयारी सुनील महाजन युवा शक्ती व रवींद्र माने युथ फोर्स यांच्या वतीने भव्य दहीहंडी स्पर्धेचे आयोजन माजी उपनगराध्यक्ष श्री सुनील महाजन व शिवसेना कोल्हापूर जिल्हा प्रमुख श्री रवींद्र माने यांच्या नेतृत्वाखाली सुनील महाजन युवा शक्ती व रवींद्र माने युथ फोर्स यांच्या संयुक्त विद्यमानाने येत्या 29 ऑगस्ट 2024 रोजी राधाकृष्ण चौक इचलकरंजी येथे भव्य दहीहंडीच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत। यामध्ये दहीहंडी फोडणाऱ्या मंडळास 1,51,001 रुपयाचे बक्षीस व आकर्षक ट्रॉफी देण्यात येणार आहे। या स्पर्धेत महिला गोपिका यांना देखील दहीहंडी फोडण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। महिलांच्या तर्फे जे मंडळ दहीहंडी फोडतील त्यांना 1,01,000 रुपयाचे बक्षीस व आकर्षक ट्रॉफी देण्यात येणार आहे। या स्पर्धेची सुरुवात संध्याकाळी ठीक 5 वाजता होईल। या स्पर्धेकरिता खास मुंबईहून महिला गोपिका पथक दहीहंडी फोडण्याकरता येणार आहेत। या स्पर्धेसाठी हातकणंगले लोकसभेचे विद्यमान खासदार धैर्यशील माने, राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार सुरेशराव हाळवणकर इत्यादी राजकीय सामाजिक व्यापारी वर्गातील अनेक मान्य व्यक्ती उपस्थित राहणार आहेत। या कार्यक्रमात केसरी ढोल ताशा पथक, DJ साऊंड सिस्टीम, आकर्षक LED लाईट, जोरदार आतषबाजी व्यवस्था करण्यात आली आहे। या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनासाठी खास पुण्याहून दीप्ती हलवाई येणार आहेत। या दहीहंडीच्या कार्यक्रमासाठी रुग्णवाहिका सेवा, वैद्यकीय सेवा अथायी हॉस्पिटल कोल्हापूर यांच्या वतीने पुरवण्यात येणार आहे। तरी या भव्य दिव्य आकर्षक अशा दहीहंडीच्या कार्यक्रमास बघण्यासाठी इचलकरंजी शहर व परिसरातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन दहीहंडी संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे।